प्रशासन महाराष्ट्र शासन त्यातर्फे मी आलेलो आहे. बटाटे कापायचं काम चालू आहे. तर आज आम्ही आलो आहोत एका सुंदर अशा विलावर, जो फॅमिली आणि फ्रेंडसाठी खूपच छान आहे. त्या विलाचा छोटासा टूर देतो. विलाचं नाव आहे आरू रिट्रीट. हा गेट आहे. गेट मधून एंट्री केल्यानंतर मोठा असं स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूल अतिशय एकदम क्लिस्टर क्लिअर होतं जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा. आता सुद्धा खूप छान त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. आमचा ग्रुप पूर्ण या विलामध्ये 3 रूम्स आहेत आणि एक मोठा हॉल आहे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या विलाचा जे किचन आहे ना ते बाहेर आहे. हे विलाचं किचन आहे. किचन बाहेर असल्यामध्ये आतमध्ये मॅसअप नाही होत. हा हॉल आहे. खेळण्यासाठी कॅरम सुद्धा आहे. ही पहिली रूम आहे. एकदम वॉशरूम वगैरे पण एकदम क्लीन आहे. ही सेकंड रूम हो आपला तयार होत आहे. वॉशरूम सगळे एकदम नीट अँड क्लीन आहे. स्वच्छता चांगली आहे. आणि जी तिसरी रूम आहे ती वरती आहे. आणि ही जरा लक्झरियस रूम आहे. आणि या विलाचं सर्वात चांगल्या रूमचं बाथरूम, इथे बाथ टब पण आहे. हे मोठं बाथरूम आहे. आणि याला अटॅच गॅलरी सुद्धा आहे. या विलाचं विशेष म्हणजे याच्या आजूबाजूला घरं नाहीत किंवा दुसरा विला वगैरे नाही. त्यामुळे आपण आपल्या परीने एन्जॉय करू शकतो. आणि आता जेवण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. सगळेजण आपापल्या परीने जे जमेल ते काम करतात. बटाटे कापायचं काम चालू आहे. आणि आजचे आपले शेफ आणि त्याची खूप आणि इकडे मॅरिनेशन झालेलं आहे. आणि आपल्या इथे जेव्हा पहिला लॉट काढत आहे टेस्टिंगसाठी. आणि लॅब टेस्टर आलेले आहेत. पुढे पहिले टेस्ट करतात मग पुढे पास होते. नमस्कार, मी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, आमचे सिनियर साहेब तुकाराम मुंडे साहेब यांनी मला इथे पाठवलेलं आहे की किचनची स्वच्छता आणि जे काही हे पदार्थ बनवत आहेत त्याची क्वालिटी वगैरे मला चेक करायला लागणार आहे. हे काय पाण्याचा सुद्धा मला बघावे लागला आहे. तेल कोणतं यूज केलेलं आहे सगळं मी चेक करणार आहे. त्याशिवाय यांना पुढे पास होणारच नाही. आमचं कटिंगचं काम चालू होतं. इकडे आता बटाटे कापून आणलेले आहेत आम्ही. बटाटे चांगल्या क्वालिटीचे आहेत. बघा जरा बरोबर आहेत का? पास आहे, खूप पास आहे.
म्हणजे पाय पकडतात ही रात्रीच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे. एकच शेगडी असल्यामुळे निखाऱ्यावर जेवण बनवलं जात आहे. आणि शेफ आलेले आहेत आता. तिकडे ते आणि इकडे हेड शेफने मटण बनवायला घेतलेलं आहे. आपले आजचे हेड शेफ. लाईट आली आत्ताच लाईट गेली आली. हे आपले डाएट कुमार. फिटनेस फ्रीक लो कॅलरीज फूड. हो हो थँक्यू. बाकीची मंडळी इथे बसले. दोन्ही गाडी झाले बाजूला सापडला नदीवर. व्हेज काय पोरं डान्सची प्रॅक्टिस करतात. कोरिओग्राफर स्टेप शिकवतात त्यांना. आता आम्ही आलो आहोत मॅप्रो गार्डनला. मॅप्रो गार्डन म्हणजे आता टुरिस्ट प्लेसच झालेलं आहे. लोणावळ्याला आलं की सगळेजण मॅप्रो गार्डनला येतातच आणि फ्रीवाली चॉकलेट खातात. मॅप्रो गार्डन आलेलं आहे आपलं. बापरे गेम खेळायला पाहिजे. गेम गर्दी व गर्दी. टाइमपास गेम खेळायला पाहिजे. खूप गर्दी आहे मॅप्रो गार्डनला. आज म्हणजे रोजच असते. फ्रीच्या चॉकलेटसाठी गर्दी पडली. महेश फ्रीवाली चॉकलेट का?
आणि आपलं फायनली फ्रीवाले चॉकलेट मिळालेलं आहे. दादा मी काय सांगतो हां दादा काहीतरी बोलतात आपले. ना तिकडे आल्मंडचे सॅम्पल नाही आहेत तर आपण हे 10 फोडून घेऊया ना. आपण थोडी पार्सल थोडी घेणार खाऊन घेऊया तिकडचं खायचं 200 रुपये पॅकेट आहे 10 किती 200 रुपये भरा आणि घ्या. टोपी घालून त्यांनी बघितलंय खाल्लं एकदा. आपल्या फ्रीवाली तिथेच ट्राय करताना ते कितीचे पॅकेट आहे काय वाटतं छान आहे एकदम बटरवाली. हे फ्रीवाला खायला घुसले अक्षय. खायला जात नाही आल्मो बलेरो खायचं बास्केट कुठं बनलं आहे. आणि आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही घेतलं ही चॉकलेट्स घेतलेले आहेत अंजीर पानवाली आणि कुकीज घेतलेले आहेत आणि थोडेसे चॉकलेट्स आहेत. माझ्या हातात डबल दाखव. नचिकेत आणि दीपेश भाऊने आपले छोट्या पॅप्सी फोडलेल्या आहेत सगळ्यांना टेस्टिंगला देतात. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आम्ही मॅप्रोचा हा आस्वाद हे लहान पॅकेट काय याला काय नाव दिलं फाल्कोस आणि आमच्या भाऊला फॉलो करा. मॅप्रो फाल्चूस लिहिला ना. जास्त गोड आहे रे. गोड आहे जास्त. पण काही चांगलं आहे चांगला तो. त्यांचं बी 2900चं वर होते. त्यांना फलेरो रेंजचं कुपन मिळते. आपल्याकडे कुपन आलेले आहेत. माणसं आता जाणार आहेत. तीर्थराज पहिला जातोय. अशा बापरे
गार्डनला जाऊन आता सगळेजण चिकी घ्यायला आलेले आहेत परत. चांगली आणि मस्त मगजदार चिकी आपल्याकडे अवेलेबल. आम्ही दरवर्षी इकडे येणार, इकडची घेणार. आपल्याला फॉलो करत राहा, सबस्क्राईब. बस आजचा हा मस्त प्रवास इथेच संपूया. विलामधील धमाल, मेट्रो गार्डनमधील शॉपिंग आणि खूप साऱ्या आठवणी. आणि हो, अजूनही जर तुम्ही आमचा एकविरा देवी आणि कार्ला लेणीचा व्लॉग पाहिला नसेल तर तो नक्की बघा. आता भेटूया पुढच्या भागात, जिथे आपण जाणार आहोत खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठात आणि त्यानंतर घेणार आहोत महडच्या वर्धविनायकाचे मंगल दर्शन. तो भाग अजिबात मिस करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.